अण्णा, जे काही झालं ना त्यात फक्त माझी चूक आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. ह्यात राणीची काय पण चूक नाही. मी पाया पडतो ना तुमचं, राणीचं कॉलेज नका बंद करू. तुम्ही म्हणताय ना, तिथनं पुढे मी राणीला बोलणार पण नाही. तू नको शिकू आम्हाला, आमचं आम्हाला कळतंय. ए ग बस ना जरा. नाही अण्णा, मी शपथ सांगतो, मी या दोघांना ना भेटू देणार नाही, बोलू देणार नाही. पण त्याच्यामुळे तुम्ही राणीचं कॉलेज बंद करू नका, तिथं शिक्षण बंद करू नका. मी खरंच सांगतो, या दोघांना बोलू देणार नाही, भेटू देणार नाही. ठीक आहे, पण इथून पुढे जर मला काही दिसलं ना, त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे रे? मी घेतो. जर परत ती चूक आमच्या हातून घडली तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मी पण अण्णा. तू बोलूच नको. तू जर बोललीस ना तर तुझं ना काहीतरी बरं वाईट होईल माझ्या हाताने. हा, जो तमाशा केलाय ते कमी केलाय का? गावात कळलं असेल तर लोक काय म्हणतील? अण्णाची इज्जत राहील का? बाप सांगायचा लोकांच्या पोरीला लपडे करू नका, लपडे करू नका, तर स्वतःच्याच पोरीने केले. गावात जर कळलं ना अण्णाच्याच पोरीने लपडे केले तर काय अण्णाची इज्जत राहील? लाज कशी वाटली नसेल तुला? सगळी इज्जत घातली. हे बघा, तिचं कॉलेज बंद करत नाही बरं का मी. हा, पण एक अटीवर बरं का, पुन्हा तुम्ही दोघांनी भेटायचं पण नाही आणि बोलायचं पण नाही. काय? आणि मला पुन्हा जर या गोष्टी दिसल्या रे बाबा, मी ना मायला तुमचे हातपाय तोडून तुमच्या हातामध्ये देईन बरं का. हा, एखाद्याचा मर्डर होईल माझ्या हाताने, ध्यानात ठेवा. नाही अण्णा, परत नाही होणार असं. चला निघा. आणि पुन्हा माझ्या घराकडे दिसलात ना, याद राखा बरं का. हा, काय हा, बघा निघायचं. चल. ह्यांच्या मायला ह्यांच्या. अण्णा, मला एक बोलायचं होतं. आई तू तरी ऐक माझं. काही नाही काळजी. तुला किती बार सांगितलं तुझ्या हाताने टाक भाडी कर म्हणून. हा, तुला जीवन वाढायचं नाही ना, तर हात पोचून पोसे राहतो. अहो थांबा ना, मी ताट तयार करते, थांबा ना.
आई ऐक ना ग. अण्णा का ग माझ्यासोबत असं वागताय? मी खरंच एवढं मोठं पाप केलं का? आणि आता तर मी त्या राहुल्यासोबत बोलत पण नाही. तू त्यांना सांग ना ग माझ्याशी नीट बोलायला. बघ बाळा, चुकी तर केलीस तू, खूप मोठी चुकी केलीच. हा, त्यांचा विश्वासघात केलाच. ते विश्वासघात भरून निघायला जरा वेळ लागल. हा, बोलते ना तुझ्याशी. पण आई, मी खरंच एवढं मोठं पाप केलंय का ग? आणि बघ, मी तुझी शपथ घेते, त्याने अजून तर माझ्या अंगाला हात पण नाही लावलेला. अरे बाळा, मला माहिती आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण अण्णाचा आहे का विश्वास? अण्णाला पटल का? अण्णाला पटायला थोडे दिवस वेळ लागेल. थोडे दिवस थांब, होईल सगळं व्यवस्थित. बोलतील तुझ्याशी. आणि पुन्हा काही असली चुकी करू नको बर का. नाही आई, असं काही नाही करणार. जा, तुझा तो अभ्यास कर. आले एवढं आवरून. हा, बरं. राणी, काय अण्णा? हा काय नाही, बाजाराला चाललो होतो. बाई तुला काय खायला आणू का? नाही, खायला नका आणू काही, फक्त तुम्ही लवकर या. हा येतो मग. हा. हा गण्या, काय चाललंय तुझं? लक्ष कुठं आहे? अरे गण्या, तू माझं काय चाललंय? गण्या, मला करमत नाही रे तिच्याशिवाय. माझा जीव गुंतला तिच्यामध्ये. गण्या, मला वाटतं तिला भेटावं, बोलावं, एकदा तरी मन भरून बघावं. गण्या, गण्या, काय चुकलं रे माझं? प्रेम केलं ना, ते पण मोकळ्या मनाने. गण्या, तुला आजकालची पोरं माहिती ना कशी आहेत? पोरींचा फक्त वापर कर सोडून जातात. पण मी राणीबद्दल असा एकदा पण विचार केला नाही गण्या. तरी पण माझ्या बाबतीत असं का? अरे राहुल्या, आधीचा खाल्लेला मार कमी आहे का? हा, तू अजून असं करायला लागलास? अरे येड्या, कसं तरी सुटलोत पहिल्या वेळेस. हा, आणि त्यावेळेस तर लय वचनं घेत होता रे. आता भेटणार नाही, बोलणार नाही. काय झालं मग त्याचं आता? ते तिचं कॉलेज बंद करतील म्हणून बोललो होतो. अरे मग केलंय ना चालू परत. हा, थोडे दिवस शांत बस ना मित्रा. हा, जरा हे वातावरण शांत होऊ दे, मग परत भेटा, परत बोला. आणि माझा ऐक, ती तुला सोडून कुठंच जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. कुठंच जाणार नाही? वा रे वा. अरे ती साधं माझ्याकडे बघत पण नाही. बाजून आलं तर खाली बघते, समोरून आलं तर रस्ता बदलते. आणि तू म्हणतो कुठंच जाणार नाही. ह्याचा अर्थ काय घ्यायचा रे गण्या मी? हे बघ, माझा ऐक तू. पहिल्या वेळेस कसं तरी सुटलोत आपण त्याच्यातून. हा, आता जर सापडलो ना, त्या अण्णा जिवंत जळेल आपल्याला, जिवंत. कळतंय का तुला? आणि एक गोष्ट लक्षात घे, मागच्या वेळेस नाही का अण्णा तिचा पाठलाग करत होता, लक्ष ठेवत होता. आता तिला तसंच वाटत असेल रे, की अण्णा लक्ष ठेवत असेल. अरे येड्या, तुझ्यापेक्षा जास्त समजूतदारपणा ती दाखवायला लागली. जरा शिक तिच्याकडून. गण्या, तसलं काय बोल नको इथं. आता फक्त मला राणीला भेटायचंय. हायला. हे प्रेमात पडलेले लोक ना, प्रेमात कमी आणि डोक्यावर जास्त पडतात. अरे जरा डोक्याचा वापर कर बाबा. हा, थोडे दिवस थांब, हे वातावरण शांत होऊ दे, मग तुम्ही भेटा, काय भेटायचे ते. आणि ह्या वेळेस जर सापडलं तर काय होईल ह्याची गॅरंटी देव सुद्धा देऊ शकत. अरे बेकार माणूस आहे ते अण्णा. हाणलाय मोकार मागच्या वेळेसच. कळतंय का तुला? गीता, ऐक ना. हे बघ, तुला जर राणीचा विषय सोडून माझ्याशी बोलायचं असेल ना तर बोल. गीता, काय चूक केली का मी? राणी साधी माझ्याकडे बघत पण नाही. अरे उलट चांगलंय ना, ती तुझ्याकडे बघत नाही. अरे विसरून जा बाबा तू पण तिला. अगं प्रेम केलं तर आम्ही एकमेकावर, टाइमपास नाही. असं समज की तू टाइमपास केला आणि टाइमपास म्हणून विसरून जा. सोपं नाही का गीता माझ्यासाठी? हे बघ, सोपं नसलं तरी सोपं करून घ्यावं लागेल तुला. आधीच खूप प्रॉब्लेम झालेले आहेत आणि खूप वाढलेत प्रॉब्लेम. तुझ्यामुळे तिचं कॉलेज बंद केलं, घराच्या बाहेर पडणं बंद केलंय. आणि हे बघ, तू पण जग आणि तिला पण जगून दिली. आणि अभ्यासाकडे तुझं, बाकीच्या भानगडीत नको. अगं गीता, देतो मी अभ्यासाकडे लक्ष आणि स्वतःकडे पण लक्ष देतोय. गीता, एकदा आमची भेट घालून दे ना. भेटायचं राहू दे. सध्या तिला बघ तर म्हणा माझ्याकडं. हे बघ, हे सगळ्या गोष्टी नंतर बोलू आपण. मला आता वेळ पण नाही, घरी जाऊन खूप कामं करायचेत. आणि हा, तुला सांगते, राणीचा विषय सोडून आहे ना, दुसरं काही पण बोल माझ्यासोबत, पण तिचा विषय नको काढू परत.
आई हा अण्णा बोलले होते का दुपारी घरी जेवायला येणार नाही. मग मी त्यांना ना शेतात जाऊन डबा देऊन येते. हो जा आणि लवकर ये बघ. हो. अरे काय करते तू हे? अरे बघल ना कोणी. काय करतोय तू? काय करते कळते का तुला? हो कळतंय मला. सांग बरं काय करते. माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुझ्यापासून लांब राहते. आणि तू काय करतोय? अगं राणी करमत नाही का मला? माझा जीव अडकला तुझ्यात. राणी या जगात माझं कोण आहे तुझ्या वाचून सांग ना. सारखं उदास आणि भकास वाटतंय. राणी मला जगण्याची इच्छा नाही राहिली. आणि तुला जर बोलायचं नसेल ना तसंच सांग. आता जाऊन जीव देतो. हे बघ, जीव द्यायच्या जर गोष्टी केल्या ना मग माझ्या इतकं वाईट नाही कोणी. तुला जर जीव जर द्यायचाच असेल ना तर आधी माझा जीव घे आणि मग तुला काय करायचं ना ते कर. अगं राणी तू भेटत नाही, बोलत नाही, इथं कसं जगतोय माझं मला माहिती आहे. राणी एक एक दिवस, एक एक तास, एक एक मिनिट, एक एक सेकंद मोजत जगतोय मी. माझी राणी मला भेटल, बोलल या आशेवर. राणी तू फक्त माझी आहे. अगं निदान माझ्याशी बोल. बोलायचं सोड, बघ तरी. राहुल, तुला काय वाटतं रे? फक्त तुलाच त्रास होतो का? मला त्रास नाही होत. अरे मला तर फार तुरुंगात राहिल्यासारखं वाटतंय. मी घरातून बाहेर गेल्यानं मला विचारतात कुठं चालली. बाहेरून मी घरी आले तर मला विचारतात कुठून आली. अरे त्या कॉलेजमध्ये सुद्धा सांगून ठेवले हिच्यावर लक्ष द्या म्हणून. राहुल मी सतत तुझाच विचार करत असते रे. राहुल काय करत असन, कसा असशील, काही जेवत असशील का नसशील. हे बघ राहुल, मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. माझंही लय प्रेम आहे रे तुझ्यावर. अगं राणी चल ना परत भेटू, परत बोलू ना. मग हवं तर सांभाळून भेटू. कोण बघणार नाही याची काळजी घेऊ. राणी राणी तू जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू मला नाही म्हणणार नाही. आणि हा संध्याकाळी ये आपल्या जागेवर. डबा आणला होय. तुम्ही माझी जेवली का? हो बरं बरं. आणि तू? मी पण जेवली. हा पोटभर जेव मग. हा जा, काम झाल्यावर जेवतो. हा बरं बरं. हा जा जा. ए गण्या, अरे त्या घालून बंद कर. आणि मी काय सांगतो तुम्ही ऐक. आज राणी भेटली होती. आम्ही दोघं परत भेटणार आहे. अरे तुम्हाला काय जिवंत राहायची इच्छा नाही कर? अरे गण्या आमचं प्रेम आहे एकमेकावर. अरे प्रेम करण्यासाठी राहुल्या जिवंत राहिले पाहिजे तर दोघं जण तुम्ही. हे गपे, काय नाही होत, नको घाबरू मला. आज संध्याकाळी आम्ही भेटणार आहे. अयो चल ना तू पण. तुमची तिकडे काशी करा. हा एकदा यम बघून आलोय मी. आता परत माझ्याच्या येणं होणार नाही. विचारू पण नको मला. म्हणजे तू येणार नाही तर? अजिबात नाही, जमणारच नाही. आपल्याला जगायचंय. हे गण्या, आगले काय अर्थल तिकडे हो. अरे ऐक की गण्या. अर्थल तिकडे हो, जगू दे बाबा. अरे काय होत चल की. एकुलतं एक आहे बाबा, परत जमायचं नाही आम्हाला. नग एकुलतं एक आहे. अरे गण्या हेच का दोस्ती? नाही, दुस्ती बिस्ती सगळी कुस्ती कर तिकडे जाऊन. तू मला बोलूच नको. सरक बाजूला. गण्या, अरे तू बाजूला. गण्या, तुमच्या नादात ए गण्या अरे ऐक की. तिकडे. तुला येताना कोणी बघितलं नाही ना? नाही. आणि तुला? नाही नाही, मला पण नाही. किती दिवसानंतर भेटलो ना आपण. हो ना, तुझ्या वाचून एक एक दिवस कसा काढलाय माझं मला माहिती. मला माफ कर राहुल, मी तुझ्यासोबत असं वागले ना. नाही का, असं काय नाही. तू काय चुकीचं नाही वागली, बरोबर वागलीस. मला तसं वाटत होतं, पण आता कळलं की. हे बघ राहुल, किती काही झालं ना तरी मी तुला सोडून जाणार नाही. कारण मला माझं आयुष्य ना तुझ्यासोबत काढायचं. आणि तू सोडून ना मी दुसरं कोणाचाच विचार करू शकत नाही. राणी, मी पण तुला सोडून कधीच जाणार नाही. अगं आपलं लग्न नाही झालं म्हणून काय झालं? तू आता पण माझी बायकोच आहेस.
कुठे गेली ती का? ती गीताकडे गेली होती. बरं. सारखाच पूर्वर काही संशय घेत असतात. हे बघ सुमी, प्रेम एकदा केलं का नाही, ते म्हणतात ना, एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागलं ना, तशी गोष्ट असती ग. आणि पुन्हा पोरीनं अजून काही चुकीचं पाऊल उचललं तर काय करायचं? राहुल्या, तू तर म्हणत होता ती बघत पण नाही तुझ्याकडं. मी का बघत नव्हते त्याच्याकडे, असंच ना. अगं तुला तर अण्णा माहिती ना. अण्णाला कळू दे, नाही तर साऱ्या गावाला कळू दे. किती दिवस लपून प्रेम करायचं रे? पण जर अण्णाला कळालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. पण अण्णांनी तिचं कॉलेज बंद केलं तर? नाही करणार ते कॉलेज बंद. त्यासाठी आपण त्यांना कळूच द्यायचं नाही की आपण भेटतोय ते. इतकं लपून भेटायची की या कानाची खबर त्या कानाला नाही झाली पाहिजे. आता आम्ही काही लहान नाहीत. प्रेम प्रत्येकाने करायचं असतं रे. प्रेम आहे तर जीवन सुंदर आहे. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. जो संकटात मदत करतो ना, तोच खरा मित्र असतो. तुझ्याशिवाय मी ही गोष्ट पूर्ण करू शकत नाही गीता. राहुल्या, मी आहे तुमच्या सोबत. येते मी तुमच्यासोबत. तुला काय वाटतं गण्या हा. की त्या दोघांचं प्रेम किती दिवस टिकणार? अगं टिकायला तर भरपूर दिवस टिकल ग, पण त्या अण्णांनी टिकू दिलं पाहिजे. ए बाबा, अण्णांचं नाव नको काढू बरं, लय भीती वाटते मला. मग तुला कराटे शिकू का माझ्यासारखे? कराटे? हा. का बरं? अगं अण्णांनी जर आपल्याला परत पकडलं तर आपण दोघं अण्णासोबत फाईट खेळू ना. गण्या गण्या गण्या, तुझं ना जिथं नाही तिथं डोकं चालत असतं. अगं गीता, कसं असतं माहितीये का, माणसाच्या आयुष्यात ना खूप संकट येत असतात आणि ते संकट येण्याआधी आपण काय केलं पाहिजे, तर त्या संकटांना सामोरं कसं जायचं याची हे आपल्या माणसाला तयारी करता आली पाहिजे. त्याच्यासाठीच म्हणतो मी तुला, माझ्याकडून कराटे शिक, म्हणजे अण्णासोबत आपण फाईट खेळू. बघ अण्णा आले. हा? गण्या गण्या गण्या, किती मस्करी करशील रे? तुला कळतं का नाही कुठं मस्करी करायची कुठं नाही? स्टुपिड. तुझ्यासोबत पण कराटे खेळतो एक दिवस. तू थांब, तू भेट मला. रावल्याच्या नादात मार खावा लागतंय आता. आपण दोघं बोलत नव्हतो ना, तर माझा दिवसच जात नव्हता. अगं माझा पण दिवस जात नव्हता. मी किती वेळा तर तुझ्या घराकडे यायचो तुला चोरून बघायचो. हा ना. आणि मी तुला बघून न बघितल्यासारखी करायची. अच्छा, माझ्या प्रेमाची चेष्टा करायची का? नाही रे, तेव्हा मला पण असं वाटायचं की मी कधी तुझ्यासोबत पळून जाईल. अगं पळून तर आपण आताही जाऊ शकतो ना. नाही, पण आपण तसं नाही करायचं. हे पळून जाणारे लोक ना फक्त पळूनच जातात. त्यांच्याकडे पैसा नसतो, काम नसतं आणि ते परत गावी येतात. मला तसं नाही करायचं. एकदा आपण पळून गेलो की परत वापस यायचंच नाही. अरे ते गावातले चिंगीन बाळे पाहिले का, पळून गेले आणि परत गावात आले. घरच्यांनी किती मारलं रे त्यांना. बरोबर आहे राणी तुझं. घरच्यांनी लय मारलं का त्यांना, सगळं गाव बघत होतं, पण कोणी सोडवलं नाही. पण राणी, तुला जर कोणी हात लावला ना, जीव घेईन मी त्याचा. एवढं प्रेम करतोस? तुला माहित नाही राणी मी तुझ्यासाठी काय करू शकतो ते. काय करू शकतोस? काय करू शकतो तुला बघायचंय का? आता अण्णाकडे जाऊन तुझ्यासाठी लग्नाची मागणी घालू का? अण्णा जर नाही म्हणले ना, त्यांच्या समोरून पळून न्यायची ताकद आहे माझी. पुण्या मुंबईला मित्र असतात की माझे, जाऊ पण त्यांच्याकडे. आणि तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, काही. तुझ्यासाठी मी पडेल ते काम करेल, पण तुझ्या चेहऱ्यावरचा हसू कधी कमी होऊ देणार नाही.
राणी, मला फक्त तुला आयुष्यभर हसताना बघायचं. खरंच? हो. चालली राणी कॉलेजला? कॉलेजला? हा. आजपासून कॉलेज बंद तुझं. का बरं, काय झालं? हे तुझं TC. हो ना, पण काय झालं? काय झालं? हो अण्णा, पण काय झालं? मी काय केलं? अण्णा, हो माझी चुकी झाली काय? गणे, हा? 2 दिवस झाले रे, दिसली नाही राणी. आजारी बिजारी असेल राणी. आजार? तर मग तिने सांगायला पाहिजे होते की. अण्णांनी फोन बिन घेऊन ठेवला असेल. कसं कुणाजवळ सांगणार आहे? हे बघ गीता, ए गीता, थांब ना. तू एकटीच चालले कॉलेजला, राणी कुठे आहे? हे बघ, तुम्ही परत भेटला ना, त्या अण्णांना कळालं. त्याच्यामुळे तिचं कॉलेज बंद केलं, बाहेर पडणं बंद केलं, घरात कोंडून ठेवलंय तिला. आणि आता लवकरच तिचं लग्न पण लावून देणार आहे. अयो, तरी मी तुम्हाला सांगत होते, हे सगळं तुमचं आहे ना, बंद करा म्हणून. नाही ऐकलं ना माझं. आता भोगा कर्माची फळ. गणे, असं कसं करू शकतो ना? अरे त्या अन्याकडे चल. ए यार, सोडतो. ए राहुल्या, अगं गीते तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही ग? त्याच्या समोर सांगायची काय गरज होती? हा? ए राहुल्या, जा तू कॉलेजला. ए राहुल्या थांब. ए राहुल्या, ए यार तमाशा नको करू. ऐक राहुल्या. अरे राहुल्या, अरे गप नाही यार, का मग उद्या करायला तू? अण्णा बाहेर आहे, काय सोक्ष मग आवाज. काय रे तुझं घरी? अण्णा कुठे आहे? कशाचा अण्णा? काय रे, कोण आहे? राणी कुठे आहे? दाबून ठेवलं? काय निघालं तुम्हाला राणी दाबून ठेवायचा? प्रेम केलं ना? अरे माझी पोरगी ती, तिला मी डांबून ठेवीन नाही ते जिवंत जाणीन, माहिती का? थांब. तिथे जर केसर हात लावला ना तर याद राखा. हा, पुन्हा जीवर उड्या मारायला. हा? अरे लहान पोरग आहे म्हणून डोक्यावर मुततो काय माझ्या? चल, काय 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 करायचं कर. अण्णा, तुम्ही फक्त तिला हातच लावून बघा, तुम्ही पण ए काय. राहुल्या, दाखवू तुला काय करायचे? हा, दाखवू. दाखवा ना, तो कोणाचा किद्दम आहे. अरे उगा तमाशा नको करू राहुल्या, चल ना इथून. आणि तू घाबरू नको, तुला न्यायला आलो मी आज. अरे नको करू तमाशा, चल ना इथं. ओ अण्णा, ओ अण्णा, ओ अण्णा, अण्णा मी घेऊन जातो त्याला. अरे चल ना, चल तिकडे चल. ओ अण्णा घेऊन जातो मी त्याला. चल. गण्या, गण्या ती पाहिजे यार मला. मध्ये आणाचं मटर करावं लागलं ना गण्या, तरी चालेल. अरे काय बडबड करतो रे तू? शांत बसती तसं हो माग. हा, इथे परिस्थिती काय, तू वागतोय कसा? तुला मी आधी सांगितलं होतं थोडे दिवस शांत बस. हा, जरा चांगला वागला असता त्या अण्णासमोर. अरे तुमच्या लग्नाचा विचार केला असता रे त्यांनी. काय लग्नाचा विचार केला असता ना? अंगावर कोयता घेऊन आलता माणूस तो. अरे येड्या, अख्ख्या गल्ली समोर इज्जत घातलीस तू त्याची. शेजारी पाजारी सगळे बाहेर येऊन बघत होते. मला सांग काय करायला पाहिजे त्या माणसाने या परिस्थितीत? हा, गण्या, गण्या माझं खरंच चुकलं रे, चुकलोय गण्या मी. पण मी काय करू गण्या, मला ती पाहिजे. गण्या, एक तर तिला भेटू नका, माझा जीव घे. अरे शांत बस रे. कसला जीव घे? बस तिकडे शांत. एक तिथं सूचना काय व्हाय नाही. बस जरा तिकडे, विचार करू दे मला.
राहुल्या इकडे एक आयडिया सुचली. चल तू चल. जरा काळजीने बरं का, कुणीतरी बघितलं ना मोठा प्रॉब्लेम होईल परत. गण्या तू जरा लक्ष दे. अरे मी आहे रे. खिडकी वाजव बरं. हा. आधी खिडकी वाजव, आवाज नाही. राणी, हे राणी, राणी. राहुल मला इथून घेऊन चल, मला नाही राहायचं इथं. राणी तू रडू नको, मी तुला न्यायला चालू. राहुल पण मी इथून कशी बाहेर पडू? हे बघ राणी, तू काही कर पण एका तासात इथून निघ आणि फाट्यावर भेट मला. राणी आपण पळून चालूय राणी. आणि हा तुला जर काय आणता आलं ना तर घेऊन ये, आणि जर काय नाही आणता आलं तर हाय या ड्रेसवर ये आणि लवकर ये. राहुल आपण खरंच पळून जायचं का रे? हा राणी, आपल्याला दुसरा पर्याय नाही राणी. आणि तुझं लग्न लावून देतील. नाही नाही, मी येते थोड्याच वेळात. बर राणी थांब ना गण्या, आम्ही निघतो बरं का. कोणतरी बघितलं ना प्रॉब्लेम व्हायचा. मी तुझी वाट बघतोय, लवकर ये. ठीक आहे, वाट बघतोय बरं का. येईल मी राहुल. चल लवकर इकडे. गण्या हा. गावात चल, काहीतरी मॅटर झालाय. गण्या, गण्या कुलूप आहे. गण्या राणी कुठे गेली? राहुल्या, गण्या राणी सोडून गेली मला. गण्या अण्णा घेऊन गेला राणीला. गण्या अरे नाही राहुल्या, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. अरे काय प्रॉब्लेम आहे बघ ना. राणी कुठे? गण्या अरे मला खात्री आहे राणी तुला सोडून नाही जाणार. गण्या अण्णाने आमचं प्रेम संपवलं. गण्या मला राणीला भेटायचं. गण्या मला राणी कुठे? गण्या अरे राहुल्या, गण्या गण्या राणी कुठे? मला राणी जेवणार आहेत. गण्या कुणी बघन ना. बघन म्हणजे बघू ती कोणाला बघायचं तर माझ्या बायकोचा हात धरलाय, थोडी लोकांच्या बायकोचा हात धरलाय मी. तुम्हाला काही पाहिजे का? पाणी पिणे आणू का? आलं का तेच.
अरे नवऱ्याला काय पाहिजे काय नाही तुला कळत नाही का? खंड्या गावात हे नवीन माल कोणाची आला रे? भाऊ मला पण तोच प्रश्न पडलाय, एवढा कडक माल तुमच्या डोळ्यातून वाचलाच कसा? अन खंड्या तुला सांगतो, भूक लागल्या जर जेवायला भेटलं ना त्याची मजा नसते. भूक लागून जावं तरसून तरसून खातो ना आपण, तेव्हा मजा आहे. आणि हिला तरसून तरसून खाणार आहे गाड्या मी. पण काही म्हणा, तुम्हाला ती नाही पटायची. हे झाले ना आता 10-12 दिवस. हा मग 10-12 दिवस झाले ना का 10-12 वर्ष झालेत? मला मान्य आहे मी तुमची बायको आहे, पण सगळ्या गोष्टी काय तीच करून होतं का? आणि तीच करायला होतं का? तो सिद्ध होतं तुम्ही मी तुमची बायको आहे म्हणून. कसं झालं ग हे सगळं? अरे आपण पळून जाणार होतो ते आधीच अण्णांना कळालं. आईला चोरं नशीब पडलं बाबा. अरे हो गावातला पाणी याच्याकडे पाहून कोण म्हणेल एवढी भारी बायको मिळेल? हा? मला विश्वास येत नव्हता मग मला एवढी भारी बायको भेटेल म्हणून. बरं होय ना काय? हो मग वहिनी त्याबद्दल सगळं माहिती आहे का? माझ्याबद्दल हा? नाही माहिती आता, पण आता शिक झालं लग्न होईन हळूहळू माहिती सगळं. नाही आता तो कसं आहे बाबा, गावातला एक नंबरचा अट्टल बेवडा आहे.